नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही स्क्रॉल करू नका, कारण की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून जा. या व्हिडिओमध्ये मी असे काही मुद्दे मांडणार आहे, त्या मुद्द्यांची कल्पना 99% लोकांनी केलीच नसेल. आज अशा काही गोष्टी घडताय, त्या गोष्टीचं कारण फक्त मीडिया बनत चाललाय. हो, द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी, भारताचं चौथं स्तंभ म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या या मीडियाला याची वृत्ती जागीच ठेचली नाही तर आपल्याला हे कुठे नेऊन ठेवेल याची कल्पना करणं खूप कठीण होऊन जाते. खरं तर या मीडिया हा आपल्या समाजामध्ये एक लूप तयार करताना आपण दिसून येत आहे. आणि या लूपची तुम्ही बघितलं तरी आहे का हे लूप कधी? काय आहे हे लूप? चला तर आपण थोडे काही मुद्दे इथे डिस्कस करूया. आम्हाला माहिती तरी आहे का की देशाची आर्थिक स्थिती रँक ही 4थ्या वरनं घसरून 6व्या गेली. तरी सुद्धा एवढा मोठा डिप्लोमॅटिक करंट अफेअर हे मीडियावरती कुठे दाखवण्यात येत नाही, दाखवलं जात नाही ना. कुठल्या न्यूजपेपरवरती ही बातमी कळते. अशा या गोष्टी का लपवल्या जातात आणि देश खाली डाऊनफॉल जरी असला तरी या गोष्टी का आपण लपवल्या जातात हा प्रश्न इथे तयार होतो. फिस्कल डिफिशियन्सी सारख्या गोष्टींवरती आज देश उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला असताना सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष मात्र केलं जातं. तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, नोव्हेंबर 2025 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया एक निर्णय घेतात. अरवली डोंगरामध्ये 100 मीटरवरून जास्त जे डोंगर आहेत त्यांना बरखास्त आणि तिथे मायनिंग स्टार्ट होते. या मायनिंग स्टार्टच्या विरोधामध्ये राजस्थान पेटून उठतो. खूप सारे आंदोलन होताना आपण बघितले आहे. मीडिया सुद्धा या पॉइंटला अक्षरशः म्हणजे डोक्यावरती घेते 15 दिवस. पण जसे 15 ते 20 दिवस होतात हा ट्रेंड यांचा पडतो आणि यांना फक्त आणि फक्त TRP साठीच परत हा ट्रेंड कधी उठतच नाही. मीडिया सरकारला किंवा कुठल्याही बाबीला प्रश्न विचारतच नाही. मित्रांनो, 16 नोव्हेंबर 2025 रोजी काय झालं सगळ्यांनाच माहित आहे. अक्षरशः नाशिक नाही तर महाराष्ट्र पेटून उठला होता एका चिमुरडीसाठी. नाशिक मधल्या एका छोट्याशा गावामध्ये एका छोट्याशा मुलीवरती घृणास्पद असा अत्याचार होतो. त्याच्या परिणामी अख्खा महाराष्ट्र पेटून उठतो आणि त्याच्यावरती कॉन्फ्लिक्ट चालू होतात. 15 दिवस हा मुद्दा सोशल मीडियावरती ट्रेंड करतो आणि आपल्यालाही देखील वाटतं की याच्यावरती काहीतरी परिणाम स्वरूप रिझल्ट येईल, पण तसं काहीच होत नाही. मीडिया हा पॉइंट अक्षरशः डोक्यावरती घेते आणि जसे 15 ते 20 दिवस होतात या मुद्द्याला कुठतरी भुरळ परत येऊन बसते. परत आपल्याला माहीतच नाहीये की त्या नाशिक केस मध्ये झालं तरी काय. मीडिया हा पॉइंट परत कधी दाखवतच नाही. खरं तर इंडियामध्ये पोस्को सारखा कायदा असताना सुद्धा हा आरोपी आज जिवंत कसा फिरतो याचं कारण या मीडियालाच आपल्याला विचारायला लागेल. तुम्हाला माहितच असेल, इराण आणि इस्रायलचा हा खूप मोठा वॉर सध्या डिप्लोमॅटिक वॉर इथे चालू आहे. खरं तर या डिप्लोमॅटिक वॉर मध्ये यांनी थंबनेलचा जो प्रोपॅगंडा फैलवण्याचं काम जे करताय ते कुठेतरी एकदम भारतीय मीडियाची एकदम लाज काढण्याचं काम इथे होतंय. थंबनेलमध्ये हे दाखवतात बुर्ज खलिफा दुबईची पडली वगैरे वगैरे. खरं तर ही कधी बुर्ज खलिफा पडली आहे आपल्याला सुद्धा माहिती नाही. आपल्याला सोडा, बुर्ज खलिफातल्या लोकांना सुद्धा कधी माहिती नाही की बुर्ज खलिफा पडली कधी. अशा बऱ्याचशा बातम्या हे दाखवतात आणि यांचं काहीच तथ्य नसतं. फक्त आणि फक्त TRP साठी हा धंदा इथे करण्यात येतो. 8:30 आणि 9:30 वाजले तर यांचा एक रिलिजियसचा पॉइंट येतो कॉन्फ्लिक्टचा. एक इथनं एका धर्माचा येतो आणि एक या धर्माचा येतो आणि यांच्या स्वरूपात यांनी विरुद्ध कॉन्फ्लिक्ट चालवतात. फक्त आणि फक्त TRP साठी आणि धर्माच्या नावाखाली एक प्रोपॅगंडा फैलवण्याचं काम हे मीडिया करतो. खरं तर बाकीचे बरेच सारे मुद्दे दाखवण्याचं सोडून हे वेगळेच मुद्दे दाखवण्याचं काम मीडियाचं रोजचं काम ठेवून बसलंय. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मिळून तब्बल 4.5 कोटीहून जास्त केसेस पेंडिंग आहे देशामध्ये. विचार करा बरं का, 4.5हून जास्त केसेस पेंडिंग असताना सुद्धा या केसेस या 4.5 कोटीमध्ये
बऱ्याचशा अशा संवेदनशील केसेस आहेत, ज्या केसेस तुमच्या आमच्या सर्वसामान्याच्या नसून मोठमोठ्या व्यक्तींच्या असतात. अतिशय त्यांनी आरोप आणि त्यांच्यावरती अत्याचार असतात, तरी अत्याचारांचे आरोप असतात, तरी सुद्धा हे मुद्दे आणि ह्या केसेस ज्या असतात त्या परत कधी बाहेर मीडियात दाखवतच नाही. अशा मुद्द्यांना कुठेतरी भारतामध्ये दाबण्यात येतं. हे सिस्टम या मुद्द्यांना कुठेतरी दाबतं आणि वेगळ्याच स्वरूपाच्या बातम्या रोजच्या रोज यांचं चाललंय की ज्या बातम्या दाखवायची नाही त्या बातम्या या रोजच्या रोज दाखवतात. खरं तर सत्तेधारी काय बोलतात आणि त्याच्यावरती ऑपोजिशनचं मत काय, या मुद्द्याला अनुसरून ह्या रोजच्या बातम्या येतात. अहो, सध्या आपण टेक्नॉलॉजी मध्ये कुठे लाय करतो याचं उत्तर मीडियाने द्यावं एकदा. आजही देशामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलांची संख्या का बरं कमी होत चालली आहे आणि प्रायव्हेटिझम इतक्या स्पीडनं का बरं वाढतंय? अशा काय गोष्टी आहे ज्या बाबींमध्ये आपण चुकतोय, सिस्टम चुकतोय, हे मुद्दे वरती का आणले जात नाही? हा मीडियाला विचारणारा प्रश्न नाही का? खरं तर संविधानाने मीडियाला, माध्यमांना अधिकार दिलाय. तुम्ही आवाज उठवा, सत्यता पडताळा, आक्षेप घ्या, प्रश्न विचारा. पण मीडियाच प्रश्न विचारत नाही, तर प्रश्न विचारण्याचं काम तुमचं आणि आमचंच असतं. तर इथनं पुढं देशाचे एक जागरूक नागरिक म्हणून आवाज उठवायला सुरुवात करा. जिथे चुकतंय तिथे आवाज उठवा. हे जे मागचे जे टॉपिक्स मी डिस्कस केले, हे कधी पण ट्रेंड यांचा फॉलो जर झाला तर सर्वात जास्त आवाज उठवा, कारण की या ट्रेंड मध्ये खूप मोठी पॉवर असते. तुमच्या आणि आमच्यामध्ये सर्वात जास्त पॉवर असते. आपण या मुद्द्याला परत जिवंत करू शकतो.